ते साक्षी नाही वय, साक्षीचं नवीन नाव आहे चिच्ची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज लवकर उठलो आम्ही सर्व, आणखी आंघोळ वगैरे झाली आणि आता आम्ही अदासा गणपती मंदिरला निघणार आहोत. तर बघा, खूप मजा येणार आहे. आणखी अगर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणखी फॉलो करा. तर चला निघूया. जिथं तुम्ही मेकअपचं सामान ठेवला ना, तिचं नाव आहे आणि बाहेर काढून ठेवलं पूर्ण, तर तिथं का ना काय म्हणते पाय जांभड्या कलरचे परफ्यूम आहे, कानावलीला एम्ब्रियो म्हणून लिहिलं असतं. तू नाही का तिकडे जाऊन मारशील. ते साक्षी नाही वय, साक्षीचं नवीन नाव आहे चिच्ची. चला चिच्ची नाव आहे ते चिच्ची. मग चिची जाणार आहे, मग चिच्ची जाणार आहे. मग चिचीला साक्षी म्हणजे आता पुन्हा साक्षी त्या चिच्ची होणार. ते मला पण दे ब्लॉग मध्ये याचा ए चिच्चीवर टाकशील सांगा तर पहिले. तिच्या सगळ्यांना माहित पडलं पाहिजे चिच्ची. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. उघडला जा. हो हो येतो. अबे ओ कोण काढत आहे? मॅप लागतं तिथं. मांगो होतो एक जण डिक्कीत बस तू. अब मांगो होय जाऊ इकडे. अबे मला समोर बसू दे ना. कधी तू मागं बस ना. इकडे हो मग. तो समोर मागो मग असावं. कधी हो ते होते घे. गेंदे काय गोळ्या तिला नाही आंबट आहे. खाऊन टाक. दुसरा पेढा खाऊन टाक. तर गाईस फायनली आम्ही श्री कोलबा स्वामी मंदिर, जो की धापेवाड्यामध्ये स्थित आहे आणि नागपूरपासून जवळपास 40 किलोमीटरवर हा मंदिर येतो. तर सर्वात आधी आम्ही इथे आलो आहे आणि आषाढी एकादशी आणि वसंत पंचमी इथले दोन मोठे प्रमुख उत्सव आहेत आणि इथे 30,000 ते 50,000 पेक्षा जास्त भक्त इथे येतात आणि म्हणूनच याला विदर्भाचे पंढरपूर असे म्हटले जाते. तर बघूया आणि दर्शन करूया.
तर श्री कोलबा स्वामी मंदिरमध्ये दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघतच होतो की आम्हाला तारेश दादाचे रिलेटिव्स वगैरे मिळाले आणि यांच्या घरी आम्ही गेलो आणि चहा नाश्ता वगैरे घेतला आणि काही वेळात आम्ही निघालो अदासा गणपती मंदिरसाठी. शेती आहे ना बे ते? चिच्ची तर फायनली गाईज आपण अदासा गणपती मंदिर पोहोचलेलो आहे आणि मंदिरच्या स्टार्टिंगलाच एक हनुमानजीचा मंदिर येतो जो की तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता आणि पार्किंगच्या डाव्या बाजूला खूप सारे जनरल स्टोर आहेत जे की तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता आणि इथला कंदी पेढा हा खूप प्रसिद्ध आहे आणि तसेच इथे खूप सारे पूजेचे दुकान आहेत जिथून तुम्ही खूप सारे सामग्री घेऊ शकता. तर जवळच तिथे पाण्याचे नळ वगैरे आहेत पाय वगैरे धुवायसाठी दर्शनाच्या आधी जायच्या आधी. तर मी पाय वगैरे धुतला आणि आम्ही निघालो सर्व दर्शनाला. तर गाईज हे मंदिर जवळपास 4000 वर्षा आधी बनलेलं आहे आणि ह्या मंदिराला समी विघ्नेश्वर मंदिर असे पण म्हटले जाते. मानसी प्रे करताय स्वतःसाठी. साक्षी नवऱ्यासाठी प्रे करणार आहे आज. ऐकू आलं मला. हा माहिती का म्हटलं. And this message goes to A few moments later. तर गाईज फायनली आमचे दर्शन वगैरे झालेले आहे आणि आम्ही आता आलो आहे इथली फेमस डिश जे की झुणका भाकर ते खायला. तर आपण खाऊया आणि मजा करूया. जेवण मस्त एक नंबर. गावन तर गाईज फायनली मी कोराडी माता मंदिर आलो आहे आणि लास्ट टाइम मी 7th स्टँडर्ड मध्ये होतो तेव्हा आलो होतो आणि तेव्हा ते मंदिराचं कन्स्ट्रक्शन सुरू होता आणि आता काही वर्ष झालंय की कंप्लीट झालंय कन्स्ट्रक्शन. आणि तुम्हाला जर स्पेशालिटी सांगायची असेल ह्या मंदिराची तर देवीची मूर्ती हे स्वयंभू आहे म्हणजे स्वयं प्रकट झालेली आहे आणि म्हणूनच इथे दूर दूरचे भक्त येतात. नवरात्रीमध्ये तर इथे खूप जास्त गर्दी असते. आणि दुसरं स्पेशालिटी हे आहे की देवीची मूर्ती हे तुम्हाला 3 स्वरूपात पाहायला मिळते. जर तुम्ही सकाळी येत असाल तर ती लहान मुलीसारखी दिसेल आणि जर तुम्ही 12च्या नंतर म्हणजे दुपारी येत असाल तर ती जवान अवस्थेमध्ये दिसेल आणि सायंकाळ होतपर्यंत ती म्हातारी बाईच्या अवस्थेमध्ये दिसते.
गेटच्या उजव्या बाजूला एक चप्पल स्टँड आहे, जिथे तुम्ही फ्रीमध्ये चप्पल वगैरे ठेवू शकता. मी आणलाय तो हे कुठून येतो गजान नको बाई. तर देवीचे दर्शन केल्यानंतर आम्ही थोडीशी शॉपिंग केली आणि निघालो घरी जाण्यासाठी वापस. तर ह्या ब्लॉगला गाईज आपण इथेच एंड करूया. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.